माझ्या पप्पाच्या गाडीला ठोकर मारली होती। 6 वाजता शेतात गेले तेव्हा असं झालं। रात्री त्यांना 10 वाजेपासून फोन लावले आणि पाटावर बोलवत होते। रात्री त्याच्यावर पण हत्यार उचलत होते। ते लहान मुलाला वाचवलं आई ना, आणि युवराजला तिने बापल्याकडे एकाने चाकू घातला आणि एकाने बाबाला धरून ठेवलं। रात्री फोन आला होता माझ्या पप्पांना, त्या 2 माणसं होते, त्यांनी माझ्या पप्पाच्या गाडीला ठोकर मारली होती। मग माझ्या पप्पांनी त्याला 2 टापटा मारल्या। मग की बॉ याच्या पुढे तू करणार नाही। मग घरी आलो, पप्पा अजून तो माणूसने का फोनवर गाया दे। मग माझा पप्पा अजून रात्री फोन आला म्हणे की पाटावर आहे म्हणे, आता तुला मार उडई टाकता म्हणे। तर मग पप्पा बोलले की मी जेवण करतो, मी काही जात नाही। मग अजून सकाळी 6:30 वाजता शेतात गेले तेव्हा असं झालं। मारणारे कोण नाव माहिती तुला? नाही। नाही, मी शाळेत जायला होते। वाद भांडण वगैरे काही नाही, गाडीला ठोस मारली म्हणून भांडण झालं। आणि तो माणूस कोण होता मारणारा, तिने बापलेकांनी मारलं। त्यांनी शेतामध्ये आई वडील आवरत होते, तर ते बदलेने त्यांनी चाकू आणला आणि घालून दिला चाकू छातीमध्ये। आई बाबा होते, आई बाबा होते आणि आम्ही दुसऱ्या शेतात होतो, मला सोडायला गेलो होता। आणि माहित पडलंय की युवराजचा अगोदर म्हणजे कधी शेडमध्ये कधी मारहाण केली, तिथे टँकर फोडलं होतं, काहीतरी विषय झाला होता कालच्या वाद? काहीच वाद नाही त्यांचा वैयक्तिक, त्यांना काय साधले काय माहिती। त्यांचं कसं शेडगावच्या त्याच्या कामं घ्यायचं, त्यांचं मन दुखलं असेल तर त्यांनी असं वैयक्तिक हे काढला, दुश्मनी काढले। बरोबर, ही घटना घडली त्यावेळेस ते आई वडील धावले नाही? त्यावेळेस धावले, माझ्या बाबांना पण मारत होते। ते लहान मुलगा होता, त्याच्यावर पण हत्यार उचलत होते। ते लहान मुलाला वाचवलं आई ना, आणि युवराजला तिने बापल्याकडे एकाने चाकू घातला आणि एकाने बाबाला धरून ठेवलं। आणि ते लहान मुलाला माझ्या आईने धरलं, तर ते लहान मुलाला पण मारत होते। आमची मागणी त्याला इथं हजर करा, त्यांना तिघांना तेव्हा आम्ही इथून प्रयत्न, जीवाला जीवच पाहिजे। काय झालंय नेमकी घटना? म्हणजे रात्री त्यांना 10 वाजेपासून फोन लावले आणि पाटावर बोलवत होते रात्री। मग रात्री मी काही जाऊ दिलं नाही त्यांना की जाऊ नका। मग ते मला मी जेवण करतोय बा, मी काही जात नाही। सकाळी आम्ही वावरात गेले, दादर काढले, आम्हाला सोडलं त्यांना आणि रस्त्यावर आले तर त्यांना असं करलं। हे भांडण म्हणजे नेमकं कशावरून झालंय? कधी झालंय सुरुवातीपासून? ते गाडीला ठोस ते मागेच झालं 1 महिन्यापूर्वी, 31 डिसेंबरले। काय विषय असला त्यावेळेस त्यांचं असंच धराधरी काही बोलणं चालणं असं झालं। त्याने तेव्हा पण धमकी दिली होती, त्याने तेव्हा पण धमकी आणि रात्री पण बोलवत होते पाटावर ये म्हणे। आणि उलटून याच्यावरच हा, व्यवसाय वगैरे काही दुसरं काय त्यांचा मारणार आहेत ते? शेती व्यवसाय करत आम्ही असे रस्त्याचे काम घेते, काय ठीक आहे, ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर वगैरे सुरू आता शेडगावला। समोरचे कोण होते? शेळगावचे होते, काय माहित नाही त्यांना, भरतला ते होते ते शेळगावचे। ठीक आहे, आपल्याकडनं इथं हजर करा, तेव्हाच मी त्या फाशीची शिक्षाच पाहिजे त्यांनी। कारण की माझ्या घरात कोणीच निमा करताच माणूस गेला तर मी कोणाच्या बोराचे राहू? माझी 2 वर्षाचा मुलगा आहे लहानुसा। खबरों में बस इतना ही। देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए, ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए।